फळं शेतीमध्ये भरघोस उत्पादन तर येतं, पण अनेकदा एक मोठी चिंता कायम राहते. ती म्हणजे फळांना एकसारखा, अगदी बाजारात विकला जाईल असा आकर्षक रंग कसा आणायचा. कारण सरळ गणित आहे, रंगावरच चांगला भाव ठरतो. तर आज आपण याच महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत की फळांना तो डोळ्यांना भरणारा रंग कसा साधायचा. पण कधी विचार केलाय की या रंगावर एवढा भर का दिला जातो? का इतकं महत्त्वाचं आहे की प्रत्येक फळाला एकसारखा रंग यावा? अहो, या एकाच प्रश्नाचं उत्तरात आपल्या सगळ्या मेहनतीचं खरं मूल्य दडलेलं आहे. आणि याचं उत्तर अगदी साधं आणि सरळ आहे. बाजारातला हा एकच नियम आहे, जे डोळ्यांना आवडतं तेच विकतं. कितीही चांगली चव असो, पण जर फळांचा रंग एकसारखा, चमकदार आणि आकर्षक असेल तर ग्राहक सर्वात आधी त्याच फळांकडे वळतो. ठीक आहे, म्हणजे बाजाराला काय हवंय हे तर आपल्याला कळालं. पण मग प्रश्न हा आहे की फळांना हा एकसारखा सुंदर रंग द्यायचा कसा? यामागे ना एक जबरदस्त विज्ञान आहे. एकदा का आपण फळ पक्व होण्याची आणि त्याला रंग येण्याची ही जैविक प्रक्रिया समजून घेतली की आपोआपच उपाय सापडतो. तर या सगळ्या प्रक्रियेतला जो मुख्य हिरो आहे ना, तो म्हणजे पालाश, आपलं पोटॅशियम. पालाश हे असं आवश्यक खनिज आहे जे फळाला पिकवण्यासाठी लागणारे एन्झाईम्स म्हणजेच विकर तयार करण्याचं काम करतं. सोप्या भाषेत सांगायचं तर पालाशशिवाय रंगाची ही गाडी सुरूच होऊ शकत नाही. आता पालाशने गाडी सुरू तर केली, पण तिचा वेग आणि संतुलन कोण सांभाळणार? ते काम करतात नैसर्गिक हॉर्मोन्स. ऑक्झिन आणि सायटोकायनिनसारखी जी संप्रेरकं आहेत, ती फळं एकाच वेळी आणि एकसारखी पक्व होतील याची खात्री करतात. यांचं प्रमाण जर योग्य असेल तरच सर्व फळांना तो हवा असलेला एकसारखा रंग मिळतो. आणि इथे बघा, हे किती सोप्या शब्दात मांडलंय. पालाश हा गाडी सुरू करणारा स्पार्क प्लग आहे. तो एन्झाईम तयार करतो. आणि नैसर्गिक हॉर्मोन्स हे गाडीचं संतुलन राखणारं बॅलन्सिंग ॲक्ट आहे, जे पक्वतेची प्रक्रिया नियंत्रित करतात. म्हणजे उत्तम परिणामासाठी या दोघांचीही योग्य साथ मिळणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, विज्ञान तर मस्त समजलं, पण आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, याचा आपल्या शेतात, आपल्या पिकावर वापर कसा करायचा? बाजारात चांगला भाव मिळवून देणारे रिझल्ट्स कसे आणायचे? चला आता ती पद्धतच बघूया. याचं उत्तर एका सोप्या आणि अचूक गोष्टीमध्ये लपलेलं आहे, आणि ती म्हणजे पानावरील फवारणी. हो, एक अशी फवारणी जी एन्झाईम बनवणारे घटक आणि हॉर्मोन्सला नियंत्रित करणारे घटक दोन्ही एकाच वेळी थेट झाडाला देते. आता येतोय सगळ्यात महत्त्वाचा भाग, तो म्हणजे योग्य प्रमाण. हे नीट लक्षात ठेवा किंवा लिहूनच घ्या. प्रति लिटर पाण्यामध्ये 2.5 ग्रॅम बास्फोलियर कलर WP घ्यायचा आहे आणि त्यातच 2.5 मिलीलिटर बास्फोलियर केल्प OSL मिसळायचा आहे. हे जे प्रमाण आहे ना, हे अचूक असणं खूप गरजेचं आहे, तरच अपेक्षित परिणाम मिळतो. चला तर मग एकदा पटकन उजळणी करूया. आत्तापर्यंत आपण जे काही पाहिलं त्यातले महत्त्वाचे मुद्दे कोणते, जे पुढच्या हंगामात आपल्या नक्कीच कामी येतील? तर तो परफेक्ट रंग मिळवण्याचा मार्ग आहे तरी काय? सगळ्यात आधी हे का करायचं? सोपं आहे, कारण एकसारखा रंग ग्राहकांना आवडतो आणि आपल्याला भाव जास्त मिळतो. यामागचं विज्ञान काय? तर एन्झाईम बनवण्यासाठी पालाश लागतो. तिसरं, याला कंट्रोल कोण करतं? नैसर्गिक हॉर्मोन्स, जे पक्वतेची प्रक्रिया सांभाळतात. आणि मग करायचं काय? तर शिफारस केलेल्या बास्फोलियर उत्पादनांची योग्य फवारणी करायची. बघा, समस्या, विज्ञान आणि उपाय सगळं किती सरळ आहे. तर ही सगळी माहिती आता आपल्याकडे आहे. मग आता एकच प्रश्न राहतो, पुढच्या हंगामासाठी आपली रणनीती काय असणार? या माहितीचा वापर करून आपण आपलं उत्पन्न आणि अर्थातच नफा कसा वाढवणार आहोत, यावर विचार करणं खूप गरजेचं आहे.